हॅलो नमस्कार, मी रोहिणी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर सकाळचा नाश्ता वगैरे झाला, छान मस्त फ्रेश झाली आहे, पूजा वगैरे झाली सगळी. आणि मग आता हे जरा थोडंसं साफ करते आहे. तर हे मी रोज नाही करत, तुम्ही जर माझे ब्लॉग बघत असाल तर, कारण की हे सगळं मला करायला रोज वेळ मिळत नाही. 2 ते 3 दिवसातून मात्र मी हे करतेच, कारण तोपर्यंत भरपूर सारी घाण मुलांनी करून ठेवलेली असते. काचेवरती हात लावलेले असतात, कुठे काहीतरी सांडवलेलं असतं. माझी मुलगी खूप आघावी आहे, तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी जसा वेळ मिळेल 2-3 दिवसातून तसं करते. जर आपण घरी असू तर या सगळ्या गोष्टी रोज करायला पाहिजेत, पण वेळ कमी असल्यामुळे मग या सगळ्या गोष्टी मी 2 ते 3 दिवसातून मात्र करते. हॅलो नमस्कार, मी रोहिणी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी स्वयंपाकाला लागण्याच्या आधी म्हणजे नाश्ता वगैरे तर मगाशीच झालेला आहे, फक्त माझी भाजी बाकी आहे. तर ती अगदी असेल त्या साहित्यांमध्ये अगदी चमचमीत कशी बनवायची याचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे, मला बऱ्याच कमेंट येत आहेत सध्या की तुम्हाला ज्या नवीन स्वयंपाक शिकतायत त्यांना खूप जास्ती फायदा होतो या गोष्टींचा, की मी जे असेल त्या साहित्यांमध्ये तुम्हाला रेसिपीज दाखवते आणि जे काही जुने पदार्थ आहेत, जे काही हरवलेले पदार्थ आहेत त्याचाही तुम्हाला खूप जास्ती फायदा होतोय. तर मी माझ्या पद्धतीने अपलोड करण्याचा प्रयत्न करतेच आहे. जसे जसे मी पदार्थ बनवते तसे तसे व्हिडिओ येतच राहतात, तर ते मी आता ब्लॉगिंगच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे आज मला मी भाज्यांचं नियोजन कसं करते ते मला तुमच्या छोटासा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून ज्या काही नवीन लग्न झालेल्या मुली आहेत किंवा काय माझ्यासारख्या बायका आहेत त्यांना या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा होणार आहे. मी कसं नियोजन करते माझ्या भाज्यांचं, तर त्याच्यामध्ये आपले जे काही 7 दिवस आहेत त्याच्यामध्ये मी त्याची विभागणी केलेली असते. म्हणजे या दिवशी हीच भाजी असं नाहीये, फक्त एक ठरवलेलं आहे पॅटर्न की मला आठवड्यातून मुलांना आणि आपल्या सगळ्यांसाठी हे भाजी बनवायची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पहिला येतो, पहिल्या दिवशी म्हणजे तुम्ही हे 7 मेनू ठरवू शकता, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे प्रकार येतात. तर पहिल्या दिवशी शेंग भाजी, त्याच्यामध्ये भरपूर सारे प्रकार आहेत, गवार, बीन्स, शेवगा, अजून जेवढ्या शेंग भाज्या येतात ते मी त्याच्यामध्ये आठवड्यातून एकदा करते. त्याच्यानंतर दुसऱ्या मेनूला येतात कडधान्य. आपल्याकडे भरपूर सारे कडधान्य आहेत, आपण महाराष्ट्रीयन आहोत तर आपल्या शेतातही भरपूर सारे कडधान्य पिकतात. आपण किराणा स्टोअरमधून पण भरपूर सारे कडधान्य आणू शकतो. तर त्याच्यामध्ये मूग, मटकी, वाटाणा, हरभरा, अजून तूर वगैरे अशा सगळ्या जे काही कडधान्य आहेत ते तुम्ही वापर करू शकता. या आठवड्यात जर मुगाची केली तर दुसऱ्या आठवड्यात तुम्ही मटकी करू शकता. तर असं माझा एक बॅलन्स असतो भाज्या करण्याचा. तिसऱ्या दिवशी म्हणजे तिसरा जो मेनू आहे तो तुम्ही पालेभाज्या ठरवू शकता. त्याच्यामध्ये भरमसाठ पालेभाज्या आहेत ज्या तुम्ही आठवड्यातून एकदा वगैरे करू शकता पालेभाज्या. त्याच्यामध्ये तुम्ही नाश्त्यामध्ये त्याचा वापर करू शकता, भाजीमध्ये करू शकता. अशा पद्धतीने थोडंसं जर आपण नियोजन केलं ना तर आपल्याला ही सोपं जातं की भाजी काय करू असा प्रश्न अजिबात पडत नाही. आणि हे जर नियोजन आपल्याकडे असेल तर त्याची आपल्याला पूर्णपणे तयारी आधीच करता येते. तर चौथा मेनू आहे म्हणजे जो की तुम्ही चौथ्या दिवशी करू शकता, तर तो आहे इतर भाज्या. इतर भाज्यांमध्ये आता तुम्ही फ्लावर आहे, कोबी आहे, वांगी आहेत, बटाटे आहेत, अशा ज्या इतर भाज्या आहेत त्या इतर भाज्यांमध्ये त्याचा समावेश असतो. आणि इतर भाज्या करताना तुम्ही शक्यतो त्याच न करता, बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो की त्याच भाज्या केल्या जातात. तर त्याच भाज्या न करता आपण थोडंसं वेगळं करायला पाहिजे. म्हणजे एका चवीची भाजी जेव्हा आपण करतो ना तर तेव्हा तीच चव खाऊन घरच्यांनाही कंटाळा आलेला असतो. म्हणजे यावेळी जर आपण फ्लावर सुका बनवलाय थोडासा दाण्याचा कूट वगैरे घालून, तर दुसऱ्या वेळेस थोडासा लफतप बनवा, त्याला थोडेसे वेगळे मसाले वापरा. आणि मसाल्यांच्या सोप्या ट्रिक्स तर मी तुम्हाला सांगतच असते की लफतप भाजी बनवण्यासाठी आपण कुठले मसाले आपण झटपट करू शकतो, तर त्याने चव पण खूप छान लागते. त्यानंतर आपला नेक्स्ट आहे जो की 5व्या दिवशी आपण वापरू शकतो. 5व्या दिवशी आपल्याला वापरायचे आहेत घरगुती भाज्या. तर घरगुती भाज्यामध्ये काय काय येतं, तर त्याच्यामध्ये तुम्ही डाळीची आमटी करू शकतात. खूप साऱ्या डाळ्यांच्या आमटी आपण करू शकतो. आपण खेड्यातून आलेल्या आहोत मुली, ज्या काही खेड्यातून आलेल्या आहेत मुली, त्यांना भरपूर साऱ्या ऑप्शन्स असतात की कशा पद्धतीने काय करायचं. तर त्याच्यामध्ये तुम्ही डाळींची आमटी करू शकतात किंवा डुबुक वडे करू शकतात, मोदकांची भाजी करू शकता किंवा आळूंच्या पानांना बेसन पीठ लावून त्याच्या वड्या
करून त्याची भाजी करू शकता. ह्या जे काही घरगुती भाज्या आहेत ना, म्हणजे बेसनाचे प्रकार आपण म्हणू शकतो, किंवा पिठलं भाकरी ही तर सगळ्यांच्याच आवडीची असते, त्याच्याबरोबर मस्त ठेचा करायचा. तर हा एक मेनू तुम्हाला ठरवू शकता तुम्ही आठवड्यातून एकदा, की जेणेकरून आपल्याला पंचायत होत नाही की आता मी आज भाजी काय करू. कधी कधी आपलं असंही होतं की भरपूर साऱ्या भाज्या घरात असतात पण त्याच्याकडे बघावंसं सुद्धा वाटत नाही. मग अशा वेळी हे ऑप्शन घरगुती भाज्यांचे खूप मी तरी यूज करते. त्याच्यामध्ये ओल्या शेवची भाजी मी करत असते, डुबूपड्यांची भाजी करते, त्याच्यानंतर सोयाबीन आहे त्याच्यामध्ये घरगुती तुम्ही करू शकता, सोयाबीनची करू शकता. त्याच्यानंतर खूप सारे पदार्थ आहेत असे घरामध्ये, डाळी असतात आपल्या की त्याची आपण बऱ्यापैकी आमटी करू शकतो किंवा डाळ भिजवून त्याची कांदा वगैरे लावून मस्त भाज्या होतात त्या. त्याच्यानंतरचा मेनू आहे 6व्या दिवशी तुम्ही जे काही दुधाचे पदार्थ आहेत त्यापासून एखादा मेनू करू शकता, जसं की पनीरची भाजी. वेगवेगळ्या त्याच्यामध्ये पनीरची भुर्जी येते, पनीरची तुम्ही लफतफ भाजी बनवू शकता. जे काही पनीरचे भाजीतले प्रकार आहेत जसं की पनीर टिक्का आहे, पनीर मसाला आहे, हे सगळे त्याच्यामध्ये करू शकता. प्लस तुम्हाला जर पनीर खायला आवडत नसेल तर तुम्ही दुधाचे म्हणजे दह्याचे पदार्थ करा. दह्याची पण खूप छान भाजी होते, मी एकदा नक्की तुम्हाला ट्राय करून दाखवेन. तर दह्याची कढी पण छान होते. दह्यापासून काय काय बनवू शकतो ते आपण तुम्ही त्याच्यामध्ये ट्राय करू शकता एक दिवस. त्याच्यामध्ये अजून तुम्ही जर तुम्हाला दही आणि पनीर हे दोन्ही बाजूला ठेवायचं असेल तर त्या दिवशी मस्त अशी दुधाची खीर बनवा, कारण आपल्या शरीरामध्ये या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. आपल्या म्हणजे काय म्हणूयात आपण, आपल्या मुलांच्या शरीरात जायला पण पाहिजे त्या सगळ्या गोष्टी. आपण पण आहार आपला उत्तम ठेवायला पाहिजे. तर या सगळ्या दृष्टीने आहे. आणि जर तुम्ही 7वा दिवस आहे जो तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर त्याच्यामध्ये उत्तम पर्याय आहेत की जो माझे मिस्टर आणि मुलं खातात. तर संडेला अंडी नॉनव्हेजमध्ये तुम्ही करू शकता. आणि जर तुम्ही व्हेज असाल तर त्या दिवशी तुम्ही स्पेशल काहीतरी करू शकता. मिक्स व्हेज असेल, अजून वेगळ्या वेगळ्या म्हणजे आपण तुम्ही ठरवल त्या गोष्टी तुम्ही करू शकता. जर स्पेशल संडे असतो, आपल्याला सुट्टी असते, तर तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल तर हा झाला नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी की रविवारचा दिवस तुम्ही नॉनव्हेजसाठी ठेवा. पण जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर त्याच्यामध्ये उत्तम पर्याय म्हणजे मासवडी असते, जी करायला वेळ लागतो पण अप्रतिम, मटणापेक्षाही सुंदर असा प्रकार आहे. अगदी महाराष्ट्रीयन मराठवाड्यामध्ये एक नंबर बनवली जाते. आणि आपल्या चॅनलवरती पण ती रेसिपी अपलोड आहे, तर मी लिंक खाली देईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तेही तुम्ही चेक करू शकता. तर हे सगळे मेनू होते की आपण आठवडाभराचं नियोजन कशा पद्धतीने करायचं, जे मी माझ्या पद्धतीने करते. याच्यामध्ये तुम्ही तुमच्यानुसार काही बदल करायचे असेल तर करू शकता, खालीवरती करू शकता. पण मेनू तर हेच ठेवले तर तुम्हाला पंचायत होणार नाही तुमची की आज भाजीला काय करू, हा प्रश्न होत नाही. आणि मुलांच्या आहाराच्या दृष्टीने मला असं वाटतं की हे जे काही आपण आठवड्याचं टाइम टेबल ठेवलेलं आहे भाज्यांचं, ते उपयोगात नक्कीच येईल. तर याचा जर तुम्हाला फायदा होणार असेल ना तर मला कमेंट करून तसं नक्की सांगा. चला तर आता मी झटपट भाजी कशी बनवायची आणि तेही तुमचं कौतुक होईल अशी, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मसाला काढलाय आपण. सुक्क खोबरं घेतलंय, एक कांदा घेतलाय जो कच्चा आहे, 3 हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरं घेतलंय. तर मसाला करण्याची पद्धत अगदी साधी सोपी आहे. त्याच्यामध्ये जे काही अवेलेबल मसाले आहेत आपले, ते आपण मसाला बारीक करतानाच टाकायचे आहेत. जसं की हळद, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, धणे पावडर, जे तुम्हाला चवीनुसार हवं आहे ते सगळं मसाला बारीक करतानाच टाकायचं आहे. आणि याची अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची. त्याच्यामध्ये आपण थोडासा जो आपला घरगुती गरम मसाला आहे तो पण घातलेला आहे. तर हे सगळं आपल्याला मिक्सरला अगदी बारीक करून घ्यायचं आहे. आणि आपला रस्सा दाट होण्यासाठी आपल्याला जो काही मसाला आहे तो एका साईडला जाऊ नये आणि तो मिळून यावा मसाला, म्हणून याच्यामध्ये आपण अगदीच मूठभर भाजके चणे घातलेले आहेत. बघू शकता याचं वाटण मी बनवून घेतलेलं आहे. तर हा जो काही आपण एकत्र केलेला मसाला आहे ना, सगळे जे काही सुके मसाले आहेत ते आपण मसाला बारीक करताना टाकले तर त्याची चव अजून वाढते आणि ते पूर्णपणे एकत्र मिक्स झाल्यामुळे चव मिक्स होते आणि जेव्हा आपण भाजी करत असतो त्याचीही चव वाढते. तर नंतर आपण एका भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवलंय. त्याच्यामध्ये आधी मोहरी टाकायची. मोहरी नेहमी आधी टाकायची कारण त्याला तडतडायला वेळ लागतो. त्यानंतर आपण घातलेलं आहे जिरं, आणि जिरं आणि मोहरी एकदम छान तडतडलं की त्याच्यामध्ये टाकायची कढीपत्ता. कढीपत्ता तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्ही याच्यामध्ये तेजपत्ता पण वापरू शकता. त्यानंतर जो काही आपण ओला मसाला केलेला आहे
तो घालायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बाकी काही टाकायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपण मसाल्यांमध्ये भरपूर सारा जे काही घ्यायचं आहे आपल्याला अवेलेबल जे आहे आपल्याकडे साहित्य ते सगळं घेतलेलं आहे. आणि व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आणि मसाला जोपर्यंत परततोय तर तोपर्यंत तो हलवत राहायचा, जेणेकरून तो लागणार नाही. आणि तेल सुटलं की आपल्याला पुढची स्टेप करायची. तर हा मसाला तुम्ही साठवूनही ठेवू शकता, म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही त्याच्यामध्ये कच्चा कांदा आहे तो सकाळचा मसाला तुम्ही संध्याकाळी पण वापरू शकता, कच्चा कांदा असल्यामुळे. तर त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घातलेले आहेत जे मी उकडून घेतलेले आहेत वाटाणे, भिजवलेले वाटाणे जे मी वाफवून घेतले ते घातलेत. तर याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाज्या घालू शकता, फ्लावर घालू शकता, बटाटा घालू शकता, वांगी घालू शकता, सगळ्या भाज्या याच्यामध्ये घालू शकता. म्हणजे ऑल इन वन मसाला आहे हा. तर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर रस्सा ॲड करू शकता. तर मला खूप जास्त रस्सा करायचे नाही आहे, कारण मला फक्त अंगचं पाणी जे म्हणतो आपण भाजीला, लफतफ भाजी तशी करायची, म्हणून मी थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने ही छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि शिजवून घ्यायचे. तर वाटाणा शिजताना मी मीठ घातलेलं होतं, त्याच्यामुळे मी वरतून मीठ घालणार नाही आहे. तुम्ही जर दुसऱ्या भाज्या घालत असाल तर वरतून मीठ घाला. त्यानंतर एक उकळी आली भाजीला, अशा पद्धतीने भाजी उकळायला लागली की त्याच्यावरती आपल्याला घालायची आहे कसुरी मेथी. कसुरी मेथीने अप्रतिम चव येते. कुठल्याही भाजीची चव वाढवायची असेल, रेग्युलर भाजी असेल आणि त्याची जर आपल्याला चव वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कसुरी मेथी अगदी हातावरती बारीक करून घाला, जेणेकरून काय होतं की जी आपली रोजची भाजी आहे आपण थोडीशी स्पेशल टेस्ट येते. आणि याच्यामध्ये आपण बाकी काहीच वापरलेलं नाही, ना काजू वापरलेत ना टोमॅटो वापरले, पण भाजीचा रंग आणि चव तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा त्याचा. तर याच्यामध्ये अजून काही साहित्य तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता, पण ही माझी पद्धत आहे की अगदी साध्या सिंपल साहित्यांमध्ये अप्रतिम भाजीची चव कशी वाढवायची. तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी वापरत असते आणि त्याचा रिझल्टही मला खूप छान प्रकारे येतो. तुम्ही पण याचा अनुभव घेऊन बघा. चला तर आपली चमचमीत अशी भाजी रेडी आहे. अगदी कमीत कमी साहित्यांचा वापर करून आपण अगदी चमचमीत अशी भाजी बनवलेली आहे. ती तुम्हाला आवडली का, त्याची पद्धत करण्याची आवडली का ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपण जे काही 7 दिवसांचं नियोजन केलं भाज्यांचं ते तुम्हाला कसं वाटलं, त्याचा फायदा तर मला भरपूर होतो, तुम्हालाही त्याचा नक्की फायदा होईल. तो तुम्ही तसं अंमलात आणा. जर नसाल तसं काही नियोजन करत तर तसं नियोजन करा. तर चला, हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर मला तसं कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. खूप जास्त गरम होतंय कारण किचनमध्ये आहोत आपण. चला.